पिंजरा पिंजरा रे। उगीच माझ्या पोराला कमी नका लेखू तुम्ही. ते बी येणार कर समोर. उगीच तुमची तळी उचलून धरायचा तो. मिसी आता आम्हाला काही चहा वगैरे मिळणार की नाही आजच्या दिवसात? अहो तुम्ही आताच घेतला ना चहा? आता आम्ही एक्स्ट्रा कप चहा प्यालो तर तुमची काही इस्टेट कमी होणार आहे का? हा आणा चहा. आणि नारकरांसाठी पण आणा. चांगला दुधाचा आणा. काय हाडाची काढ झाली त्यांची. नारकर आणि ह्यांच्यासाठी बी चहा. आई नारायणीला आधी देऊन आले तर चालेल का? चालेल की. तिलाच द्या अदुगर. नाहीतरी ह्यासनी काय उद्योग आहे. थांबतील की ते. जा तू. हा तर नारकर पोरगी कशी हाय दिसाया? कशी हाय वहिनी साहेब काय सांगू. अहो दिसायला लय पोरगी भारे बघा लय भारे. त्या पोरीला जर तुम्ही मागून बघाल ना तर शेम माधुरी दीक्षित. समोरून बघाल ना तर शेम करीना कपूर. बापाचं वर्णन सांगा लवकर. काय सांगू बापाचं वर्णन तात्या साहेब. बाप तर पोरीपेक्षा डबल देख ना. त्या बापाला जर तुम्ही मागून बघाल ना तर समोर 200 एकर जमीन. ईशान्य कोपऱ्यात बघाल ना तर पूर्वेकडनं मोठ्याच्या मोठा साखरेचा कारखाना आणि पश्चिमेकडं लय मोठमोठ्या पतपेढ्या आहेत. ती तुम्ही आमची बोलतीच बंद केली. हा मम्माचा फोन आला होता मला. ते तिचं थोडंसं काम आहे ना आणि डॉक्टरांकडे चेकअप साठी जायचंय मला. ठीक आहे चल मी तुला सोडतो. नाही तशी माझी 10:30ची अपॉइंटमेंट आहे ना. उगाच उशीर व्हायला नको ना मला. नारायणी अगं हे तुझगावच आहे. मुंबई थोडीच आहे की 10:30 म्हटल्यावर 10:30लाच पोहोचायचं. लगेच आवरून येतो ना मी. नाही नको वीर. मला वेळेत पोचायला आवडतं. आणि बघ ना तसंही खूप उशीर झालाय मला. मी आलेच. नारा अगं अक्कांना भेटायला चालली असं म्हणाली ना. पण आनंदी मला माहितीये नक्की ओजसला भेटायला गेली. अक्कांचा फोन आला होता हिला खरा. पण ज्या अर्थी ही दागिने आणि कॅश घेऊन निघाली आहे त्या अर्थी नक्कीच ओजसला भेटायला गेली. नारायणी आगगाच्यासाठी स्थळ आलंय बघ की. हो का? चांगली गोष्ट आहे. बरं मला मम्माचा फोन आला होता. जरा काम आहे तिचं. त्याचं काय ना की रेग्युलर चेकअप साठी डॉक्टरांकडे चालली आहे. मी आलेच. हा गजा नीट ऐक. गोळी सुटलीये बंदुकीतून. हो. मला सांग तो आहे का समोर? मग ऐक फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर दे. हो. सगळे कॅमेरे आहेत व्यवस्थित? हो हो. त्याला सांग की नारायणीला सगळी प्रॉपर्टी मिळाली हे त्याला माहिती असं अजिबात दाखवू नकोस. हो हो. कारण तिला जर असं कळलं ना तर तिला वाटेल तो हे सगळं पैशांसाठी करतोय. आणि हे बघ गजा त्याला सांग काही झालं तरी शारदाचं नाव अजिबात काढू नकोस तिच्या समोर. हो हो हो. प्रश्नच नाही ना. बरं ठेवू मी आता फोन? हा ठीक आहे ठेवतो मग. सगळं नीट होईल ना? आनंदी मुळात माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्दच नाही येतात. सगळं नीट व्हावं म्हणून आपण सगळे प्रयत्न केलेत आनंदी. पण आता बाण सुटलाय आणि आता आपल्या हातात काहीच नाही आनंद. आता मात्र जे होईल ते स्वीकारावं लागणार आहे आपल्याला. कॅमेऱ्यांबद्दल नारायणीला थोडाही संशय येता कामा नये. आता गडबड व्हायची. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रॉपर्टीबद्दल तुला काही माहिती आहे हे तिला कळता कामा नये. नाहीतर काय तिला वाटू शकतं की तू पैशासाठी तिच्याशी लग्न करतोय. असं होता कामा नये. त्या शारदाबद्दल काहीही बोलू नको. हा सगळा एक सापळा आहे. थोडी जरी गडबड झाली ना तर तू फसला म्हणून समज. नाही मी नाही बोलणार. शारदाबद्दल काही नाही बोलणार. हा छान छान. हा व्यवस्थित काळजी घे. हा चल येतो. हा अरे उचल 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 उचल. हा दादा आली आहे तिकडे आली आहे. हा कोण आहे? मी नारायणी.